मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही स्वतः त्याग करण्यासाठी तयार राहा। टीव्ही, मोबाईलसह अनेक गोष्टींपासून पालकांनी दूर राहिल्यास मुलांना घडवणं सोपं जाईल। मुलांच्या ध्येयपूर्तीसाठी पालकांची मदत होईल अशी भूमिका IPS बिरदेव डोणे यांनी मांडली। पोलीस अधीक्षक कार्यालयातील क्राईम आढावा बैठकीत डोणे यांचं व्याख्यान झालं। दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यात आला। अतिशय गरीब मेंढपाळ कुटुंबातील तरुणानं प्रचंड कष्ट घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं। IPS उत्तीर्ण झालेल्या बिरदेव डोणे यांचा आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं विशेष सन्मान झाला। तसंच IPS बिरदेव डोणे यांचं व्याख्यान झालं। प्रारंभी गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी IPS डोणे यांचा जीवन प्रवास सांगितला। त्यानंतर बिरदेव डोणे यांच्यावरील चित्रफीत सादर झाली। त्यांच्या यशाबद्दल उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव केला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी IPS डोणे यांचा सत्कार करून नव्या पिढीला डोणे यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। तर बिरदेव डोणे यांनी कोल्हापूर पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोलीस अधिकारी होण्यामागची आपली भावना स्पष्ट केली। सर्वात महत्त्वाचं कसं आहे की सोशल मीडिया ही डबल एजेड सॉर्ड आहे, ज्याचा उपयोग तुम्ही जितका अभ्यासासाठी कराल तितका ते तुमचं धोकादायक पण आहे। सो सांभाळून उपयोग करायला पाहिजे। आणि आयुष्यामध्ये यश अपयश हे थोडं सब्जेक्टिव्ह आहे, पण मग निर्व्यसनी राहिलं पाहिजे आयुष्यभर। ते खूप डिफिकल्ट आहे, ते राहिलं पाहिजे। आणि प्रत्येकाचा स्ट्रगल असतो, म्हणजे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात प्रत्येकाचा स्ट्रगल असतो, पण मग तुम्ही जे काही विचार केले करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे। शेवटी स्वतःला स्वतःची पात्रता माहीत असते, त्यानुसार तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं। IPS बिरदेव डोणे यांचा जीवन प्रवास अद्भुत आणि प्रेरणादायी असल्याचं अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे डोणे यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुद्धा गर्दी केली होती। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, आप्पासाहेब पवार, सुवर्णा पत्की, समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, किशोर शिंदे, सुशांत चव्हाण, संतोष डोके, अजय कुमार सिनकर, नंदकुमार मोरे, सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।